श्री संत सद्गुरू बाळूमामा. मित्रांनो, असेच बाळूमामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळावेत यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळून जातील. माझ्या प्रेमळ भक्ता, जन्माला आलेला आहेस, थोडं जगून बघ. जीवनात खूप दुःख आहे, थोडं सोसून बघ. चिमुटभर दुःखाने तू कधी कोसळून जाऊ नकोस. दुःखाचे डोंगर तू एकदा पचवून बघ. यशाची चव देखील चाखून बघ. घरचं बांधणं सोपं असतं, थोडी मेहनत तू स्वतः करून बघ. जगणं कठीण आणि मरणं सोपं असतं, दोन्हीतल्या वेदना देखील तू एकदा सोसून बघ. जीवन मरण एक कोडं असतं, जाता जाता तू एवढं कोडं नक्की सोडून बघ. नक्कीच भाग्यवंत ठरशील. मी आज तुला हा संदेश पाठवलेला आहे आणि तुझ्याकडे जितकाही वेळ आहे, नक्कीच तितका वेळ देऊन तू हा संदेश नक्कीच ऐक. कारण लक्षात ठेव, ज्या आयुष्यानं रडवलं आहे तुला, त्याच अश्रूंनी देखील नक्कीच त्याच अश्रूंनी देखील घडवेलं तुला. बोचऱ्या काट्यातही हसायचं कसं हे गुलाबाने शिकवलं असेल तुला. येणाऱ्या संकटांनाही वाऱ्याबरोबर पाठ फिरवून नक्की थोपवायचं असतं आणि कसं हे वाऱ्याने देखील शिकवलं असेल तुला. नशिबाला दोष न देता जगायचं कसं देखील हे तुला अनुभवानं सांगितलं असेल. आयुष्य नाती यांची सांगड कशी घालायची हे कुटुंबानं दाखवून दिलं असेल. प्रत्येक गोष्ट तुला समजलेली असेल. पण लक्षात ठेव, किती माणसाने मोठा माणूस झाला तरी त्याने गर्व कधी करू नये. कारण आज जरी तुमच्याकडे सावली असली तरी येणाऱ्या काळात ती सावली तुमच्याकडे नसूही शकते. यामध्ये थोडी आट नाही, म्हणून तुम्ही कधीच गर्व करू नका. जितकं जास्त तुम्ही गर्वात राहाल, तितकं जास्त तुम्ही पाण्यात राहाल. एवढं मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचे. सुख दुःखने विणलेली प्रत्येकाची एक कहाणी असते. कधी गोड तर कधी कडू आठवणींची शिदुरी असते. सुख असण्याच्या नक्की रूपात तर दुःख अश्रूंच्या रूपात वाहते. पहिल्यांदा केलेल्या गोष्टींचे स्मरण असते, दुसऱ्यांची पूर्णपणे पाहून केलेले अनुकरण असते. आठवण्यासारखे बरेच असते आणि विसरण्यासारखे मात्र काहीच नसते. आयुष्याच्या लघुपटावर आपणच जिंकलेलो असतो. कारण छान जगण्या इतकं नक्कीच झटपट तरी आपण शिकलेलो असतो. जो शिकत असतो तोच खरं आयुष्यामध्ये चांगलं जगू शकतो. म्हणून माझ्या प्रेमळ भक्ता, थोडे दिवस अजून तू स्वतः सहन कर. कारण आज जी अडचण तुला आलेली आहे, ती अडचण मात्र तुझ्या आयुष्यात पूर्ण काळ तुझ्यासोबत राहणार नाही. ती आज ना उद्या नक्की जाईल. तू बिंदास्त राहा आणि निस्वार्थ मनाने आमची भक्ती कर. हे तुझ्यासाठी नेहमी चांगली गोष्ट आहे. आयुष्यात येणारी अनेक संकटे हे तुझ्या न कळत टळून जात असतात. ते संकट टळणे म्हणजेच गुरुकृपा असते. गाडीवरून जाताना कोणाचा तरी धक्का लागून पडता पडता आपण स्वतःला सावरत असतो. ते सावरणे म्हणजे भगवंतांची कृपा. एक वेळेचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले 2 वेळेचे पोटभर जेवण म्हणजे गुरुकृपा. कोसळलेले दुःख रूपी डोंगराला पेलण्याची जी ताकद आपल्यात नक्कीच निर्माण होते, ती ताकद म्हणजे गुरुकृपा. आता सर्व संपले असे वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवीन उमेद उत्पन्न होते. ती उमेद म्हणजे गुरुकृपा. अडचणीमध्ये सर्व साथ सोडून गेले असताना तू लढ, आम्ही तुझ्यासोबत आहो. हे नक्कीच गुरुबंधूचे शब्द म्हणजे गुरुकृपा. पैसा गाडी बंगला मिळणे म्हणजे गुरुकृपा कधीच नसते. हे नसताना आयुष्यात असलेले समाधान म्हणजे गुरुकृपा असते. या प्रत्येक गोष्टीचे तुम्ही भान ठेवा. हे तुमच्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आणि महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येक माणसात एक देव असतो. मग तुम्ही मंदिरात का जाता याचं भरपूर छान उत्तर. वारा तर उन्हातही वाहतो, पण त्याचा आनंद फक्त सावलीत बसल्यावरच मिळतो. तसेच भगवंत सगळीकडे असतो, परंतु त्यांचा आनंद आणि मनाला प्रसन्नता ही मंदिरात गेल्यावरच नक्की येते. हेच याचे उत्तर आहे. म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ईश्वर प्रत्येक जागी आहे, चराचरात व्यापून आहे. पण तुम्हाला त्यांच्यावरती निस्वार्थ मनाने भक्ती करायची आहे. हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. नजर आणि नशीब दोन्ही गोष्टी एकमेकांच्या नेहमी विरुद्ध असतात. नजर त्याच गोष्टीची निवड करते जी कधीच नशिबात नसते. म्हणून या दोन्ही गोष्टी जरी विरोध असल्या तरी भगवंत आणि तुमचं नातं एक प्रकारचं प्रेमळ असावं. लक्षात ठेवा,
नक्कीच तुम्हाला ही सर्वात मोठी गोष्ट माहिती असली पाहिजे. बाळू मामा सांगतात, मी तुला जे हवं आहे ते कधीच देत नाही, तर जे तुझ्यासाठी योग्य आहे तेच मी तुझ्यासाठी देत असतो. म्हणून तू छोट्या छोट्या गोष्टीवरून नाराज होऊ नको. आज जे काही तुझ्यासाठी नक्कीच पूर्णपणे झटत आहे, तू त्यांच्याकडे देखील लक्ष दे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे लक्षात ठेवा, ज्यांनी तुम्हाला वाईट काळामध्ये तुमची साथ देऊन तुमचे चांगली वेळ आणण्याची ज्यांनी नक्कीच तुम्हाला मदत केलेली आहे, त्यांचे मोल मात्र तुम्ही कधीच विसरू नका. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात योग्य गोष्ट नक्कीच आहे. मित्रांनो, आपण आपलं लिहित राहावं, कोणी वाचू ना वाचो, काही जण वाचतील, नक्की वाचतीलही, थोडे वाचल्यानंतर देखील विसरून जातील बरेचसे. तरीही आपण आपलं लिहित राहावं आणि रीत होत राहावं. साचलेलं थोडं पाणी वाहून द्यावं आणि नक्कीच नवीनासाठी जागा तयार नेहमी करत राहावी. आपण लिहितो नक्की आपल्याच जाटी, आपलं तसं कुणाशी देणं घेणं नाहीच. आपलेच श्वास नक्की मोजावेत आपण आणि त्यांचा बिनचूक हिशोबही प्रत्यक्ष ठेवावा आपण. हे आपल्यासाठी सर्वात चांगली आणि उत्तम गोष्ट आहे. म्हणून आयुष्यात कोणी तुम्हाला नक्कीच नावं जरी ठेवले, जर तुम्हाला नक्कीच वाटत असेल की तुम्ही योग्य आहात, तर तुम्ही कधी नक्कीच प्रत्येक वेळी पूर्णपणे रडू नका. म्हणजे लक्षात ठेव भक्ता, जर तुला कोणी म्हणेल की तू अयोग्य आहेस, तर तू त्यावेळी नाराज होऊ नको. हे तुझ्यासाठी नक्कीच सर्वात चांगली गोष्ट आणि उत्तम गोष्ट आहे. मित्रांनो, आजचा हा बाळू मामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जितकाही वेळ आहे, तुम्ही तितका वेळ देऊन हा संदेश नक्कीच ऐका. ज्या वेळेला आपण अंतर्बाह्य शुद्ध होतो ना, तेव्हाच त्यात प्रचंड शक्तीचा आपल्या ठिकाणी अथांग साठा होत असतो. नक्कीच भगवंत हे नाव मुखात घेऊन त्या ठिकाणी चित्त गुंगून नक्की जाते. आपले जे जे काही आहे तसे पाहायला गेले तर ते आपले अजिबात नाही, पण त्याने स्थान नक्कीच त्या चित्तामध्ये आपोआपच पूर्णपणे येऊ लागते. ही स्थिती वाढण्यासाठी असेल तर काही संयोजन आणि विशिष्ट प्रकारचा स्वार्थ सोडून सद्गुरूंच्या कृपाक्षेत्रात या नक्की भगवंतांच्या नामाची प्रत्यक्ष ज्योत तेवत असते. परंतु त्याकडे ते आपले नाही असे न पाहता त्याने ज्ञान प्राप्त करावे. मात्र त्यासाठी थोडा धीर देखील हवा. त्यात नक्कीच ते स्मरण चित्तात जखडून पूर्णपणे टाकले पाहिजे आणि अनुभूती प्रत्यक्षपर्यंत आलेली कष्टमय सेवा ही या दृढतेची कास प्रत्यक्ष धरून हळूहळू प्रत्येक वेळी एके ठिकाणी नेम धरून मूळ भक्तीचे मर्म व नक्कीच आपल्या स्वतःचा स्वधर्म प्रत्येकाने जाणून घेऊन या जन्माचे मर्म ओळखण्याची तयारी आणि स्थिर मन याची प्रक्रिया प्रत्येक वेळी लक्षात ठेवून पुढे वाढवायची असते. अनुभूतीच्या नक्कीच मार्गाने आणि दृढ निश्चयाने आसन प्रत्येक वेळी स्थिर नक्कीच करून मनाची बैठक घालून ज्या वेळेला शरीराला स्थिरता प्राप्त करून दिली जाते, तेव्हा त्यातून एक महान ज्ञान सविस्तर सांगितले जाते. यासाठी दृढतेची कास धरून त्याच्यावर प्रचंड गाठ विश्वास ठेवून हा आनंदाचा साठा नक्कीच बाळू मामा या नामाने तुम्हाला त्यांच्यापर्यंत नेहमी पोहोचवत असतो आणि मग तुम्हाला आरामाची अजिबात गरज भासणार नाही. हीच मोठी गोष्ट तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायची आहे. मित्रांनो, आवश्यक गोष्ट असते ईश्वरांचे नामस्मरण करत असताना सर्वात आधी तुम्ही तुमचे कर्म बघा. तुमचे कर्म चांगले असतील तरच ईश्वर तुमच्या सोबत असतील. जर तुमचे कर्मच वाईट असतील तर तुम्ही किती भगवंतांपुढे उदबत्त्या लावा किंवा किती तुम्ही भगवंतांना निवेद घाला, किती नारळ फोडा, भगवंत मुळीच तुमच्यावर प्रसन्न होणार नाहीत. जर तुमचे कर्म चांगले असतील तर तुम्हाला मंदिरात देखील जाण्याची गरज नाही. नक्कीच जर तुम्ही ईश्वरांचे मनामध्ये नाम जरी नाही घेतले आणि तुमचे कर्म देखील जर भरपूर जास्त चांगले असले तर नक्कीच तुम्ही किती भगवंतांना मानत जरी नसला तर ईश्वर हे तुमच्या नेहमी पाठीशी नक्कीच असणार. हीच खासियत असते. म्हणून तुम्ही नेहमी निस्वार्थ मनाने चांगले कर्म करा आणि ईश्वरांचे देखील तुम्ही नामस्मरण करा. नक्कीच हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि उत्तम गोष्ट आहे. नामस्मरण करताना तू मला जरी पाहत नसला पण मी तुला पाहतो.
जेथे नाम तेथे माझे प्राण असतात. तू नाम घेतो म्हणून मी तुझ्या मागे पुढे चालत असतो. नामात मन ठेवावे हेच माझे खरे दर्शन आहे बघ. शेवटी सांगतो, तू नामाला शरण जा. मी नामाहून अजिबात वेगळा नाही. नामातच मला बघ. मी नेहमी तुझ्या पाठीशी नक्कीच आहे. ही गोष्ट तुला कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे. नित्य माझी मानपूजा नक्कीच आत्मापुरी होते फेरी. चरण मामांचे दर्शन देती स्वर्ग सुखाची एक पहिली पायरी. हे देखील तितकंच करे. मित्रांनो, माणूस म्हणून तू परिपक्व झालेला आहेस असा मी तुला तेव्हाच म्हणेन जेव्हा तू अत्यंत विचाराने तुझ्या मुखातून शब्द काढशील. समोरच्याचं मन दुखवणार नाहीस ना याची तर काळजी घेशीलच, परंतु तुझे शब्द फुकट जात नाहीत ना याची पण तू जास्त काळजी घेशील. ज्याला तुझ्या शब्दांची किंमत नाही अशांच्या समोर उगाच वायफळ बोलणे प्रत्यक्ष सोड. आता शांत राहा. स्वतःची ऊर्जा वाढव. ती नामस्मरणामध्ये दे. 101% यशस्वी होशील एवढी आम्ही तुला खात्री देऊन टाकतो. मग नक्कीच लक्षात ठेवा, प्रत्यक्ष सावली देऊ शकणाऱ्या नक्की वटवृक्षानं विश्रांतीला नक्की आलेल्या पांथस्थाला बाकीची झाडं सोडून तुला नेमकं मीच सापडलो का असं विचारायचं कधीच नसतं. जे तुमच्याकडे सध्या आहे तुम्ही त्यामध्ये आनंदी राहून बघा. नक्कीच जे तुमच्याकडे आहे तेच तुम्हाला जास्त वाटू लागेल. म्हणून ईश्वर प्रत्यक्ष तीच गोष्ट आपल्या पदरी टाकत असतो जी गोष्ट आपल्यासाठी योग्य आहे. तर आपल्या नक्कीच मनामध्ये भरपूर गोष्टी असतात, पण त्या गोष्टी ईश्वर आपल्याला कधीच देत नसतात. कारण आपल्याला जरी नक्कीच पुढील काही मिनिटाचे किंवा काही क्षणाचे भविष्य आपण थोडेफार सांगू शकतो, पण ईश्वरांना खरोखर आपले भविष्य 10 वर्षापुढील दिसत असते. म्हणजे पुढील 10 वर्षात किंवा नक्कीच 20 वर्षात, नक्कीच पुढील संपूर्ण आयुष्यात आपल्या आयुष्यात जे काही घडणार आहे त्या प्रत्येक गोष्टी ईश्वरांना एका क्षणामध्ये समजून जात असतात. म्हणून तुम्हाला एक गोष्ट नेहमी नक्कीच लक्षात ठेवायची आहे. मी तुम्हाला ही गोष्ट एकदा सांगून टाकतो की लक्षात ठेवा, तुम्हाला जी गोष्ट सध्या भगवंत देणार आहेत ती गोष्ट तुम्हाला वेळ आल्यानंतरच समजणार आहे. तुम्ही फक्त तुमचे प्रयत्न चालू ठेवा. कारण ईश्वरांची जी योजना असते ती मनापेक्षा चांगली असते, अपेक्षापेक्षा बाहेर असते. म्हणून तुम्ही अजिबात निराश होऊ नका. तुमचे कर्म चांगले असतील जर तुम्ही ईश्वरांचे नामस्मरण हे नेहमी निस्वार्थ मनाने घेत असाल तर घाबरण्याची अजिबात गरज नाही. एवढं मात्र आम्ही तुम्हाला नक्कीच सांगून टाकतो. नक्की बेडकाला एका पाण्याच्या भांड्यात ठेवलं आणि नक्कीच पूर्णत्व खालून गॅस चालू केला तर पाणी कोमट होईस्तोवर तो व्यवस्थित सर्वाईव्ह करत असतो. पाण्याचं टेम्परेचर जसं वाढत जातं ना तसं तसं ते बेडूक आपल्या त्वचेमध्ये शरीरामध्ये काही अशा प्रकारचे बदल करतो ज्याने तो गरम पाण्यातही सर्वाईव्ह नक्कीच करू शकेल. पण पाण्याने अवलायला सुरू केलं की मग मात्र त्याच्या त्वचेत केलेला बदल अपुरे पडायला लागतो. मग मात्र तो त्याच्या पाण्याच्या भांड्यातून उडी मारण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तो त्यातून बाहेर पडेल आणि वाचेल. मन नक्कीच पण गरम पाण्यासोबत सर्वाईव्ह करण्यासाठी त्याने शरीरात इतके बदल केले असता की त्यामुळे त्याच्यात उडी मारण्याची शारीरिक क्षमताच राहत नाही. नक्कीच हेच असते ते त्याच्या गरम पाण्याच्या भांड्यात जो प्रत्यक्ष सोडतो. उडी मारण्याची क्षमता असूनसुद्धा सर्वाईव्ह नक्कीच होण्याच्या प्रयत्नात त्याला त्याचं आयुष्य गमावं लागतं. कदाचित पाणी कोमट होताच त्या पाण्यासोबत जुळून घेण्याचा प्रयत्न न करता बेडकाने आधीच उडी मारली असती तर तो नक्कीच सर्वाईव्ह झाला असता. सो कधीकधी आयुष्यात त्रास होत असेल तर अशा सिच्युएशनमधून नात्यांमधून योग्य वेळी उडी मारता यायला हवी, नाहीतर मरण निश्चिंत आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट एकच असते, जर तुम्हाला वाटू लागेल की नक्कीच प्रत्यक्ष जीवनामध्ये भरपूर जास्त आपल्या अडचणी ईश्वरांनी निर्माण केलेली आहे तर नक्कीच मी तुम्हाला सांगून टाकतो, जितकी जास्त अडचण तुमच्या आयुष्यात असेल तेवढे जास्त तुम्हाला आयुष्याचे आणि सुखाचे महत्त्व कळेल. जर प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळाली असती तर सुख काय असते, आनंद काय असते आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे भगवंत काय असतो हेच तुम्हाला समजले नसते. म्हणून प्रत्येक गोष्ट तुम्ही नक्की समजून जावा. एक व्यक्ती नेहमी श्रीसंत सद्गुरू
बाळूमामांच्या नामाचा जप करीत असे. हळूहळू तो फार म्हातारा झालेला, त्यामुळे तो एका खोलीत पडून असायचा. जेव्हा कधी त्याचं नक्की सोच स्नानासाठी जावे त्याला प्रत्यक्ष लागत असे, तेव्हा तो आपल्या मुलाला मदतीसाठी आवाज देत असे आणि मुलगा त्याच नक्कीच घेऊन जात असे. हळूहळू काही दिवसानंतर मुलाला आवाज देऊनही मुलगा येत नसे. जर आला तर नक्कीच फार उशिरा, त्यामुळे कधी कधी अंथरूण नक्कीच घाण होई. त्यावर दिवस घालावा लागत असे आणि आता जास्त म्हातारपण असल्यामुळे फार कमी दिसू लागले होते त्या म्हाताऱ्याला. एके दिवशी सकाळी असाच तो आवाज देत असताना पटकन तो मुलगा आला आणि आपल्या कोमल स्पर्शाने त्यांना स्वच्छ स्नानाला घेऊन गेला. नंतर अंथरुणावर आणून देखील झोपवले. नक्कीच असा आता त्या मुलाचा रोजचा दिनक्रम देखील चालू झाला होता. मग म्हाताऱ्यास संशय येतो की आधी जेव्हा मी अनेक वेळा आवाज द्यायचो तेव्हा माझा मुलगा येत नव्हता, पण एका आवाजात तो मुलगा कस काय माझ्या मदतीला आला आणि मला स्वच्छ स्नानात घेऊन जातो. म्हणून एकदा तो म्हातारा त्या मुलाला नक्कीच हात पकडतो आणि विचारतो की खरे सांग तू कोण आहेस, कारण माझा मुलगा तर असा एवढा नम्रविनी नाही. तेव्हा खोलीत एकदम प्रकाश प्रकट नक्कीच त्या मुलाच्या रूपातील नक्कीच श्री संत सद्गुरू बाळूमामांनी आपले रूप दाखवले. तेव्हा तो म्हातारा व्यक्ती रडत म्हणाला, हे नक्कीच भगवंता, तुम्ही स्वतः माझ्या या कार्यासाठी रोज येत होता. हे भगवंता, तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर मला यातून तुम्ही मुक्ती द्या. तेव्हा भगवंत म्हणतात की तू सध्या जे भोग भोगत आहेस ना, ते तुझे प्रारब्ध आहे. तू माझा खरा भक्त आहेस. नित्य माझे नाम तू जपत असतो, म्हणून तुझ्या भक्तीच्या प्रेमापोटी तुझे प्रारब्ध मी स्वतः भोगून संपवत आहे. हे भगवंत स्वतः म्हणतात, माझी कृपा सर्वोपरी आहे, त्यामुळे तुझे प्रारब्ध प्रत्यक्ष संपवता येते. नाहीतर प्रारब्ध भोगण्यासाठी परत नक्की जन्माला यावे लागेल. याच कर्माचा नियम आहे. म्हणून मी स्वतः तुझे प्रारब्ध संपवण्याचा प्रयत्न करत आहे व जन्ममरणातून तुला मुक्ती द्यायची आहे. भगवंत म्हणतात, प्रारब्ध 3 प्रकारचे असते. एक असते मंद, दुसरे असते तीव्र आणि तिसरे असते नक्कीच तीव्रत्म. मंद प्रारब्ध म्हणजे माझे नाम जपल्याने संपवता येते. तीव्र प्रारब्ध हे खऱ्या संताच्या सान्निध्यात राहून श्रद्धा आणि विश्वासाने माझे नामाचा जप करून संपवता येते व तीव्रत्म प्रारब्ध मात्र भोगावे लागते. म्हणून लक्षात ठेवा, प्रत्यक्ष तुमच्या आयुष्यामध्ये जे काही तुमच्या हातून वाईट कर्म झालेली आहेत त्या प्रत्येक वाईट कर्माचे नक्कीच तुम्हाला फळ इथेच मिळणार आहे. पण सर्वात मोठी गोष्ट आम्ही तुम्हाला सांगून टाकतो ती म्हणजे आयुष्यात कसलेही कर्म तुमच्या हातून जरी झाले, जर तुम्ही बाळूमामांची भक्ती ही निस्वार्थ मनाने कराल तर नक्कीच विश्वास ठेवा, ते तुमचे प्रत्येक वाईट कर्म नक्कीच संपवण्याचा प्रयत्न करतील आणि तुम्हाला जन्म मृत्यू या फेऱ्यातून मुक्त करतील. हीच मोठी गोष्ट प्रत्येकाला लक्षात ठेवायचे. जीवन म्हणजे काय असतं, जगण्याचा अर्थ नीट समजावून घेण्यासाठी तुम्ही या 3 ठिकाणी आवर्जून भेट द्या. पहिली गोष्ट आणि पहिली नक्कीच ठिकाण आहे रुग्णालय, दुसरे ठिकाण आहे तुरुंग आणि तिसरी नक्कीच ठिकाण आहे स्मशानभूमी. तुम्हाला प्रथम ठिकाणी गेल्यानंतर म्हणजे रुग्णालयात गेल्यावर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला मिळालेल्या चांगल्या आरोग्या इतके या जगात सुंदर काहीच नाही. मात्र तुरुंगात गेल्यावर स्वातंत्र्याचे महत्त्व तुम्हाला समजून जाईल. स्वातंत्र्य ही जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट असल्याचे हे तुमच्या लगेच लक्षात येईल. स्मशानभूमीमध्ये मात्र गेल्यावर जीवनाचे मोल तुमच्या लक्षात येईल. आज आपण इथे चालत आलो नक्कीच असतो आणि उद्या कोणीतरी आपल्याला खांद्यावरून घेऊन येणारे असते. खडू सत्य हेच, आपण या जगात काहीच घेऊन येत नाही आणि जाताना देखील काहीच नेऊन नक्कीच जात नसतो. त्यामुळे विनम्रपणे वागा, देवाप्रती कृतज्ञ भाव ठेवा, त्यांच्याकडे आभार व्यक्त करा. तुम्ही त्यांचे नाम निस्वार्थ मनाने घेत चला, त्यांची प्राप्ती तुम्हाला एका क्षणामध्ये होऊन जाईल. म्हणून प्रेमळ भक्ता, तुला लक्षात ठेवायचं आहे, मनशक्ती जी असते ती खरी शक्ती. कधी ती तुम्हाला हिमालयाच्या शिखरावर नेऊन बसवेल किंवा मन रुसून तर साधी काडीही उचलता येणार नाही. मनाने ठरविले तर नक्कीच सावाची दोरी समजून वर चढून जातो.
येतं आणि कधी दोरीचा साप करून ते तुम्हाला नक्की भयचकित करत मनाच्या खेळामुळे उद्यानाच्या नक्कीच जागी पूर्णपणे उकिरडा दिसू लागेल आणि साक्षात ईश्वर सामोरी आला तरी तिथे दगडी मूर्तीच दिसेल. हीच मनाची शक्ती असते. तुम्ही जसा विचार करत असता आश्चर्यामध्ये आणि खरोखरमध्ये तशाच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडत असतात. ही गोष्ट तुम्हाला नेहमी लक्षात घ्यायचं आहे. वेद हा मनाचा. हल्ली मी कोणाशी भांडत नाही, दुःख माझे कुणापुढे मांडतही नाही. झाल्या वेदना अनावर तरी मनावर मी घेत नाही. चुकला कोणी कितीही दोष त्याला मी देत नाही. सोडावा लागेल स्वाभिमान इतकेही मी झुकत नाही. जोडावे लागतील हात इतकेही मी कधी चुकत नाही. ओळखता येतो कावा मलाही पण निशाणा मी कधी साधत नाही. वास्तवाशी जुळली नाळ माझी स्वप्नांचे एमले मी बांधत नाही. कारण प्रत्येक वेळी माहिती आहे की ती धडपड केली तर जे होणार आहे ते होणारच आहे. पण जर चांगले कर्म केले तर जी वाईट गोष्ट होणार आहे ती देखील टळून जाईल. हीच गोष्ट समजून गेली. मित्रांनो, प्रत्येकाला हा संदेश प्रत्येकाकडे शेअर करायचा आहे जेणेकरून नक्कीच प्रत्येकाकडे हा संदेश प्राप्त होईल आणि नक्कीच प्रत्येकाला ईश्वरांचे असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश नक्कीच पूर्णपणे ऐकायला मिळतील. काही मिळवण्यासाठी भरपूर काही गमवावं लागतं, पण तुम्ही ईश्वरांचे नाम घ्या. ईश्वर जे काही तुम्ही गमवलेला आहात त्यापेक्षा तुम्हाला ते दुप्पट काहीतरी नक्कीच त्या बदल्यात निश्चिंत स्वरूपात देतील. एवढं मात्र सत्य आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू शकतो. प्रत्येक जुन्या अनुभवाला नव्याने सामोरं जाण्याची एक पद्धतीची कला असते. मी ती कला आत्मसात केली आहे. आयुष्य म्हणजे पुनरुक्ती आहे. म्हणजे लक्षात घ्या, ब्रेकफास्ट, अंघोळ व दुपारचं जेवण, त्यासाठी स्वयंपाक, आलटून पालटून त्याच भाज्या, आमटी, तीच कणिक व त्याच पोळ्या, मग नक्की एखादी डुलकी, पुन्हा दुपारचा चहा, परत रात्रीचं जेवण, मग झोपून. हा झाला एक दिवस. प्रतिश्रणी नवा जन्म घेण्याची शक्ती नक्कीच फक्त मनाजवळ असते, पण त्याला ते शिकवावं लागतं. मनाची ताकद प्रत्येक वेळी मनाला कोणीतरी दाखवायची असते. त्याने ती ताकद उचलली की मग मात्र सगळं सोपं असतं. नक्कीच मग ते मनच तुम्हाला एक आयुष्य पुरणारं नाही इतक्या युक्त्या शिकवत असतं. ते मन नक्कीच मग लेखकाला कथानक पुरवत असतं, कवीला शब्द सुचवतं, संगीतकाराला चाल नक्कीच शिकवतं व नर्तकाला पदन्यास प्रत्यक्ष शिकवतं, शास्त्रज्ञाला शोध व साध्या सर्वसामान्य बाईचा आदर्श गृहिणीत रूपांतर कसं करायचं हेही मन शिकवत असतं. स्त्रीची गृहिणी होणं ही सुद्धा कलाकृतीच आहे असेही प्रत्यक्ष मानावे. मग लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट मनावर आहे. जर तुम्ही मनामध्ये नेहमी सकारात्मक विचार कराल तर निश्चिंत स्वरूपात प्रत्येक गोष्टी तुमच्या आयुष्यात नक्कीच चांगल्या होऊन जातील. एवढी मात्र गोष्ट नक्कीच खरी आहे. पण प्रेमळ वक्ता लक्षात ठेव, प्रत्येक वेळी कोणी तुझ्यासोबत असेल वा नसेल, पण मी नेहमी तुझ्यासोबत आहे. तू निस्वार्थ मनाने आमचे नाम घेऊन तर बघ. नक्कीच तुझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट चांगली आम्ही नक्कीच करू. नक्कीच हलक्या फुलक्या आयुष्याला गरजा आणि अपेक्षांचं वजा आयुष्यभर वागवावं लागतं. जबाबदारी ज्याला कळली त्याचा कर्माचा परतावा असा असतो की शेवटच्या सणाला जो काही उरला सुरला हिशोब होत असावा आयुष्याचा, तेव्हा नक्की गोळाबेरी जमेमध्ये येत नक्कीच असावी. श्वास म्हणा किंवा जीव अडकत नाही, सहज सुटत असावा. पालपुट्यांना होणाऱ्या यातनांसोबत कुणाला दुखावलं गेलं याचा नक्कीच हिशोब करत दैयाच्या याचनेत किती काळ जाईल याच नक्की गोष्टीचं भय असतं. त्याला चपखळ शब्दांचं भोग म्हणतात. ते उमरावं नक्कीच जाण मधलं एक मस्त कडवं आहे. नक्की तमाम उम्र का हिसाब मागती है जिंदगी म्हणजे जगलेल्या वागलेल्या सगळ्यांचा वर्षाचा व वयांचा हिशोब मांडल्याशिवाय पुढचा प्रवासच करू देत नसते. हे नक्की जीवन आणि तेच असते. म्हणून तुम्हाला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे, प्रत्यक्ष तुम्ही जसे सध्या कर्म करत आहात ते कर्म तुम्ही आधी तपासा, मगच तुमचं भविष्य चांगलं होईल.
जर तुम्ही तुमच्या पुढच्या भविष्यासाठी सध्या वाईट कर्म करत असाल आणि तुम्हाला वाटत असेल की ईश्वर आपल्याला पाहत नाही, कोणी देखील आपल्याला पाहत नाही, तर सर्वात मोठी चूक आहे. कारण ईश्वर म्हणतो, तू जशी कर्म करतो त्या प्रत्येक कर्माचा OTP हा सर्वात आधी आमच्या मोबाईलवरती येतो. म्हणून तुम्ही चांगले कर्म करा किंवा वाईट कर्म करा, त्या प्रत्येक कर्माचा हिशोब भगवंत प्रत्येक वेळी लिहून ठेवत असतो. ही गोष्ट मात्र अगदी खरी आणि सत्य आहे. म्हणून कर्म करायचेच असतील तर तुम्ही चांगले करा. नक्कीच तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. मित्रांनो, आजचा हा बाळूमामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी देखील तुम्ही तुमचा किमतीचा वेळ दिला असेल तर नक्कीच धन्यवाद. हे गोष्ट नेहमी लक्षात ठेव बघता, जे तुझं होतं ते तुझंच राहणार आहे, जे तुझं नव्हतं ते तुला कधीच मिळणार नाही. म्हणून नशिबापेक्षा जास्त कधी कुणाला मिळत नसतं. पण जर तू निस्वार्थ मनाने भक्ती करशील तर जे काही आम्ही तुला देईल ते तुझ्यासाठी उत्तम असेल आणि तेच तुला जास्त वाटेल. म्हणून तुम्ही निस्वार्थ मनाने ईश्वरांचे नाम घ्या आणि नेहमी नामात राहा. ईश्वर तुमच्या प्रत्येक कामात राहतील, एवढी मात्र गोष्ट खरी आहे. नक्कीच भेटूया पुढील एका संदेशाद्वारे.